नमस्कार, मी मयुरी. आज मी तुमच्यासोबत ना एक मसालेदार झणझणीत अशी चना मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे. आणि चणे जे असतात त्यात प्रोटीन्स आणि फायबर खूप प्रमाणात असतात आणि स्वादिष्ट देखील ते लागत असतात. तर चला बघूया. सगळ्यात अगोदर रात्रभर भिजवलेले चणे एका कुकरमध्ये टाकून 3 ते 4 शिट्टी होईपर्यंत शिजवून घेतले. आणि नंतर प्युरी बनवण्यासाठी मी ते कांदा आणि टमाटा घेतला आहे. सगळ्यात अगोदर कांद्याची प्युरी बनवून घेतली आणि नंतर टोमॅटो प्युरी बनवण्यासाठी मी त्यात थोडी कोथिंबीर टाकली, हिरवी मिरची टाकली, आलं लसूण आणि मग त्यात टोमॅटो टाकला. हे टाकल्यामुळे ना जे प्युरी आहे ती पण छान पद्धतीने बनते आणि चव अजूनच छान लागते. आणि इथे मी कश्मीरी लाल मिरची घेतली आहे. मसाल्यासाठी छोले मसाला, धने पावडर आणि थोडी हळद घेतली. नंतर ना कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि जिरे मोहरी टाकायचं. मोहरी तुम्ही स्किप करू शकता तुम्हाला नसेल आवडत तर. आणि नंतर थोडंसं अजून स्वादिष्ट बनवण्यासाठी मी त्यात कढीपत्त्याचा वापर केलेला आहे. तुम्ही स्किप करू शकता कढीपत्ता नको हवा असेल तर. आणि नंतर त्यात कांद्याची प्युरी टाकली, ती परतून घेतली. नंतर मसाले टाकले, ते त्यात छानपैकी परतून घेतले आणि नंतर मग त्यात टोमॅटो प्युरी टाकली आणि हे जे मसाले आहे हे तेलात छान परतू दिले आणि रिक्वायरमेंटनुसार थोडंसं पाणी घातलं म्हणजे जेणेकरून ना मसाला अजूनच छान शिजेल आणि चव अजूनच जास्त छान लागेल. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे ती ग्रेव्ही बनते आणि असं काहीसं त्याला तेल येतं. आणि हे तेल सुटल्यानंतर त्यात तुम्ही उकडलेले चणे टाकू शकतात. हे जे चणे असतात ना ते जितके तुम्ही छान असं ग्रेव्हीमध्ये म्हणजे या मसाल्यात परतू द्याल ना त्याची चव अजूनच छान लागते. आणि रिक्वायरमेंटनुसार मग नंतर पाणी टाकायचं. हे जे पाणी होतं ते चण्यांचं उरलेलं जे पाणी होतं ते मी त्यात वापरलेलं आहे. आणि याच्यानंतर ते एक 5-10 मिनिट भाजी शिजू द्यायची आणि अशा प्रकारे ही भाजी रेडी होते. आणि अजूनच त्याला स्वादिष्ट बनवण्यासाठी थोडीशी कसुरी मेथी त्यात टाकायची आणि नंतर थोडी कोथिंबीर मी त्यात टाकली होती. आणि अशा प्रकारे ही चना मसाल्याची भाजी रेडी होते. तुम्ही याला पुरीसोबत, भातासोबत आणि पोळीसोबत खाऊ शकता. आणि याची जी चव असते अतिशय छान लागते. म्हणजे तुम्ही एकदा बनवलं ना तुम्हाला वाटेल की आपण हेच कायम बनवायला पाहिजे. इतके छान हे चना मसाला लागतात. आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.